नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। राहुरी शहरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची प्रचार फेरी सुरू असताना तनपुरे समर्थक कार्यकर्ते त्या ठिकाणी येऊन प्रचार करण्यास अडथळा आणण्याचा प्रकार घडल्याने तणाव निर्माण झाला होता। दरम्यान भाजपा उमेदवार शिवाजीराव कडिले यांनी कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशन गाठत या दडपशाहीच्या प्रकाराचा निषेध व्यक्त करत पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले। राहुरी येथील आझाद चौक परिसरात भाजपा व महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कडिले यांच्या कार्यकर्त्यांची प्रचार फेरी सुरू होती। या ठिकाणी आमदार तनपुरे समर्थक कार्यकर्ते कडिले यांचे पॉम्पलेट जमा करून फेकू लागले। तसेच प्रचार फेरी बंद करून भाजपा उमेदवार करणे यांचा प्रचार करण्यास विरोध करू लागले। त्यामुळे भाजपा समर्थक कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने जमा झाले। हा प्रकार समजताच भाजप उमेदवार शिवाजीराव कडिले यांनी पोलीस स्टेशन गाठत या दडपशाहीच्या प्रकाराचा निषेध तीव्र शब्दात व्यक्त केला। आम्ही लोकशाही मार्गाने निवडणुकीला सामोरे जात असून आमच्या सहनशक्तीचा कुणीही अंत पाहू नये। विरोधी उमेदवार पाजर तनपुरे यांचा पराभव आता अटळ असल्याने त्यांचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून आमच्यावर आरोप प्रत्यारोप करणे, वाद करण्याचा प्रयत्न करणे, प्रचार करण्यास अडथळे आणणे असे प्रकार सुरू झाले असून आम्ही लोकशाही मार्गाने निवडणुकीला सामोरे जात असून कोणाच्याही धमकीला किंवा विरोधाला भीक घालत नाही। मात्र आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये असा इशारा त्यांनी यावेळी दिला। दरम्यान 2 दिवसापूर्वी एका हिंदुत्ववादी संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमास देखील तनपुरेंच्या काही लोकांनी त्या ठिकाणी जाऊन कार्यक्रम करण्यास मज्जाव केला। हा प्रकार देखील चुकीचा असून कार्यकर्त्यांनी पुढील 4 दिवस संयम ठेवावा असे आवाहन कडिले यांनी केले। यावेळी शिवसेना नेते राजूभाऊ शेटे पाटील, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, शिवसेना तालुका अध्यक्ष देवेंद्र लांबे, RPIचे तालुका अध्यक्ष विलास साळवे, माजी विरोधी पक्षनेते शिवाजी उर्फ दादा पाटील सोनवणे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुनील भट्टड, भाजपा शहर अध्यक्ष भैयासाहेब शेळके, गणेश खैरे, रवींद्र म्हसे, विराज धसाळ, नारायण धोंगडे, सचिन म्हेत्रे, भाऊसाहेब पवार, शिवाजी डवले, आबासाहेब येवले, सुरेश भुजाडे, नारायण धोंगडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। कोणी जर कदाचित या ठरवलेला आमचे जर स्टेटस ठेवले तर लगेच त्याला फोन लावणं, त्याच्या घरी जाणं, त्याला धमकी देणं, स्टेटस डिलीट करायला लावणं, रामासारखा स्टेटस टाकलेला असताना सुद्धा एक कार्यकर्ता नगरपालिकेमध्ये लेबर कॉन्ट्रॅक्टर मार्फत काम नोकरीला होता, त्याला लगेच एकाच दिवसात काढून टाकलं। ते म्हणलं की बा आता तुम्हाला सरकारमध्ये नोकरी करतात, तो काय परमनंट नव्हता। आता सरकारमध्ये जरी कदाचित एखाद्याला नोकरी करणारा जरी आता काय एखादा अधिकारी असेल तर रामाचा स्टेटस ठेवणं मला असं वाटतं की काही प्रचार किंवा तिथं काही कोणाचा प्रचार होत नाही। ती जर कदाचित होत असेल तर ती मला असं वाटतं ह्या गोष्टी चुकीच्या पाहायला मिळतात। आता उदाहरणच द्यायचं असेल तर जे काय धनगर समाजाचे नेते अण्णासाहेबजी बाचकर, आता ते समाजाचं काम अनेक वर्षापासून करण्याचा प्रयत्न करतात। त्यांनाही सुद्धा ज्येष्ठ नेते प्रसादजी तनपुरे साहेबांनी स्वतः त्यांना फोन लावला आणि फोनवरून त्यांना धमकी देण्याचं काम सुद्धा करण्याचं काम झालं। त्यांना धमकी दिल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला आता तक्रार दिली, आमच्या समोर निवेदन दिलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला पोलीस बंदोबस्त द्या। तशीच आमची ह्या सगळ्या महायुतीचे जे नेते असतील आम्हाला सगळ्याला पोलीस बंदोबस्त द्यावा अशी आमची त्यांना पोलीस खात्याकडे आणि आता ठेंगे साहेबांना निवेदन देताना मागणी केली। त्याचं कारण सांगतो का, आम्हाला एक भीती अशी वाटते उद्या ते स्वतःचेच काही कपडे काढतील, एखाद्या महिला भगिनीला कदाचित पुढं करतील आणि पुढं करून कदाचित आमची बदनामी करण्याची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही। आज त्यांना फक्त कुठल्या तरी माध्यमातून आपली सहानुभूती मिळवायची आणि सहानुभूती मिळून आपल्याला काही त्याच्यातून काही मिळतं काय, हाच मला वाटतं त्यांचा हेतू पाहायला मिळतोय। आता कार्यकर्त्याचा संयम सुटत चालला आहे। कार्यकर्ते सांगायला लागले तर कडिले साहेब आता हे आम्ही सहन किती दिवस करणार, किती वेळा करणार। कधी आम्हाला रात्री बेरात्री फोन येतात, आमच्या आईवडिलांना दम दिला जातो, तुमच्या पोरांना समजून सांगा, नाही सांगितल्यानंतर उद्या निवडणूक होऊन जाईल आणि मग तुम्ही आमच्या इथंच राहतात, मग तुम्ही इथं कसे राहतात काय